विकास लवांडे यांच्यापासून करतोय। विकासजी, मी सुरुवातीलाच म्हणालो, मी देखील व्यक्ती म्हणून, पत्रकार म्हणून या घटनेचा निषेध करतो। लोकशाही व्यवस्थेत हे घडायला नको। प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मतमतांतर असतात, टीका प्रतिटीका होते, पण आज अगदी नियोजनबद्धच कार्यक्रम करण्याचं या घटनेतनं आपल्या बाबतीत ठरवण्यात आलेलं होतं का? 100% नियोजनबद्ध हा कार्यक्रम होता। कारण गेल्या महिन्याभरामध्ये मला असंख्य फोन आलेले आहेत, धमक्या आलेल्या आहेत, मेसेज आलेले आहेत, कॉल आलेले आहेत। त्यातले बरेचसे माझ्याकडे काही स्क्रीनशॉट मेसेजचे आहेत, काही रेकॉर्डिंग पण आहेत आणि सोशल मीडियात सुद्धा माझ्या सातत्याने मला तुझा खात्मा करू, तुला यम सदनी पाठवू, तुझा पानसरे करू, तुला दाभोळकर करू, अशा अनेक मेसेज सुद्धा सोशल मीडियामध्ये मला काही फेक अकाउंट असतील, काही बीजेपीचे समर्थक लोक असतील, असे मला वारंवार धमक्या गेल्या महिन्याभरात आलेल्या आहेत। आणि याच लोकांनी जे वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत, त्याच्यामध्ये काही धारकरी सुद्धा आहेत, यांनी मला गेल्या वर्षी सुद्धा संभाजी भिडेंचे समर्थक होते, जे आपल्या चर्चेमध्ये इथे आहेत आता एक, त्या धारकऱ्यांनी सुद्धा मला गेल्या वर्षी माझ्या घरावर 200-300 जणांनी हल्ला केला होता। तेव्हा मला पोलीस प्रोटेक्शन 2-3 महिने शासनाने दिलेलं होतं। आणि त्यातलेच आता काही लोक आहेत आणि त्याच्यामध्ये रामकृष्ण आपलं संग्राम भंडारे जो आहे, हा त्याच्यामध्ये आता पुढे आलेला आहे। आणि यांनी जो काही प्लॅन केला, मी आज खरं तर एका म्हातोबाची आळंदी, जे सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं गाव आहे, त्या गावामध्ये आज नियोजित प्रवचन सेवा होती। आणि आज सकाळी मी 8 वाजता प्रवचनाला तिथे गेलो होतो। माझं प्रवचन झालं। प्रवचन संपल्यानंतर 9:30 पावणे 10ला तिथे काही माझे नातेवाईक राहतात, त्यांच्याशी तिथे चहा पाणी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो। आणि गावाच्या तिथे बाजूला बाहेर हे लोक कुठेतरी दबा धरून बसलेले होते। 2-3 गाड्या होत्या, मला काही ते लक्षात आलं नाही, मला माहित नव्हतं। पण गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर आल्यावर या लोकांनी एका निर्जन स्थळी, जिथे सीसीटीव्ही फुटेज नाहीत, निर्जन स्थळी म्हणजे एक स्मशानभूमी आहे रोडच्या कडेला, जंगल सदृश वातावरण तिथे आहे, आणि त्या ठिकाणी माझ्या गाडीला पुढे येऊन त्यांनी 2 गाड्या आडव्या लावल्या। मला 2 जण आधी आले, मला गाडीतून बोलायचे, म्हणले तुम्ही उतरा खाली, मला खाली उतरवलं। 2 जण आल्यानंतर बाकीचे पळत सगळे 10-15 जण अचानक नंतर माझ्याकडे अर्ध्या मिनिटात आले आणि मला धक्काबुक्की केली। मला एकदम असं गचांड्या वगैरे मारत होते। मी म्हणलं अशी का दादागिरी करता, मोगलाई माजली का, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? तर ते म्हणले का वगैरे, आणि तू बोलायचं नाही। एकाने मला असा रिव्हॉल्वर रोखला माझ्याकडे 4 फुटाच्या अंतरावरून आणि म्हणला बोलायचं नाही, बोलला तर तुला खलास करील, असं त्या पद्धतीने सगळे बोलत होते। मी तिथे अस्वस्थ सगळी ही मंडळी बघत होतो। आणि दुसरा मला ढकलून त्या गेटच्या, स्मशानभूमीच्या गेटच्या आत मला नेलं। दुसऱ्या एकाने कमरेचा रिव्हॉल्वर मला दाखवला, हे काय आहे तुझा, आम्ही कार्यक्रमच करणार आहे। आणि मग संग्राम भंडारेंनी सगळ्यांना सांगितलं की शूटिंग चालू करा। मग संग्राम भंडारेंनी सांगितलं शूटिंग चालू करा। मग तो काही 41 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी सगळे व्हायरल केला। विकासजी, संग्राम भंडारे म्हणतात की त्यांच्याकडे पिस्तूल नव्हतीच, ते असंही म्हणतात की तुम्ही पिस्तूल लावण्याच्या लायकीचे पण नाहीत। मग ते सांगतो ना मी, मग त्याच्यामध्ये ते सगळेजण 4 जणांनी ते शूटिंग केलं शाही ओततानाचं माझं। आणि मग नंतर ते पळायला लागले, कारण रोडच्या कडची लोक जमायला लागली, हे पळायला लागले। मी त्यांना एवढं म्हणलो, अहो पळताय कशाला, थांबा ना, पळू नका, का गडबडलाय तुम्ही? हे सगळे गडबडले, घाबरले होते आणि पळून चालले होते। मला कळलं नाही की मग तुम्ही हे सगळं करत होता, तुमच्यात हिंमत होती तर थांबायला पाहिजे होतं, तुम्ही पळून का चालला होता? आणि मला हे त्यांचं प्रीप्लॅन त्यांनी जो केलेला होता, त्यांनी आज खरं तर ती शाई नव्हती, शाई सदृश केमिकल काहीतरी होतं माझ्या शरीराची, अजूनही मला चुनचुन आग होतीये। आणि ते शाई सदृश माझ्या अंगावर जे काही ओतलं त्यांनी, ते ज्वलनशील पदार्थ कदाचित असू शकतो। आणि जे काही रिव्हॉल्वर मला दाखवले ते जप्त करायला अजून नाही। पोलिसांनी लोणी काळभोरनी 12 वाजता एफआयआर घेतलेला आहे, तिथे आमचा सत्याग्रह सुद्धा झालेला आहे। आणि ही लढाई या पद्धतीने जर का ते भ्याड हल्ले माझ्यावर करत असतील, तर मी हा वारकरी संप्रदायाचा शेवटचा एक पाईक आहे। आमच्या घरात 3 पिढ्याला वारकरी संप्रदाय आहे, मी शेवटचा पाईक आहे, एक पामर आहे वारकरी संप्रदायाचा। तर माझ्यापेक्षाही जे संत शिरोमणी आहेत, संत श्रेष्ठ मंडळी आहेत, ज्ञानोबा तुकोबा असतील, संत एकनाथ महाराज असतील, चोखोबा असतील, सगळ्या संतांच्यावर हल्ले झालेले आहेत। महात्मा फुलेंच्यावर हल्ले झाले, गांधीजींचा खून झालेला आहे। सगळ्या या समाज सुधारक मंडळींच्यावर ज्यांनी ज्यांनी प्रगतीचा विचार मांडला, पुरोगामी विचार मांडला, चिकित्सा केली, त्या सगळ्यांच्यावर असे हल्ले झालेले आहेत। मी त्यातला शेवटचा पाईक आहे, मी खूप छोटा माणूस आहे, परंतु मला मारून काय हे विचार संपणार नाहीत। हे विचार अविरत आहेत, संतांचा विचार मला वीर महाराजांकडे जायचं